इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल. खामेनी यांची माहिती. आखातातील देशातील शस्त्रसंधीचा तत्काळ परिणाम. शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती 20% घसरल्या. आखाती देशातील युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानीचाही अंदाज. 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी आणि 30 साक्षीदार. एसआयटी अधिकारी तेजस्वी सातपुतेने मांडली खरातची कुंडली. तर चाकणकरांसह इतरांना चौकशीला बोलावण्याबद्दल तुर्तास मौन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार. तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार. पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसची मनधरणी कशी करायची, राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच. आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष. राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड सुरूच. मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी विजय. गुणतालिकेत राजस्थान 9व्या स्थानावर. संपूर्ण जगाला वेठीला धरलेल्या आखाती युद्धासंदर्भात अत्यंत मोठी बातमी आहे. अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 दिवस थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय. 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय. 10 एप्रिलपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरील चर्चा होणार आहे. आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली होती. नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणनंही केलंय. हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखं असल्याचं अराघची यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर इराणनं अमेरिकेसमोर नेमक्या कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. पहिली महत्त्वाची अट म्हणजे तातडीनं हिंसा थांबवा. पुढची अट हॉर्मुझ समुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार. युरेनियम संवर्धनास परवानगी द्यावी ही देखील इराणची एक महत्त्वाची अट आहे. सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाकणं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं. पुढची अट गव्हर्नन्स बोर्डाच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं. इराणला नुकसान भरपाई देण्याची देखील इराणची अट आहे. सोबतच पश्चिम आशियातील अमेरिकेनं त्यांचं सैन्य मागे घ्यावं ही देखील एक महत्त्वाची अट आहे. आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम द्यावा अशी मागणी आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याची प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिली आहे. मोजतबा खामेनींनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम कराराची चर्चा आता इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोजतबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येते। युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली आहे। युद्धाच्या मागील 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्याही खाली आलेलं आहे। त्यामुळे अनेक देशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत। या युद्धाच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच होत्या, गगनाला भिडलेल्या होत्या आणि एका बाजूला युद्धविरामाची घोषणा होता, लगेच त्याचा परिणाम दिसतोय। कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली आहे। या युद्धविरामानंतर इराणमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। इराणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केलाय। मोजतबा खामेनींच्या विजयाची नारेबाजी इराणी नागरिकांनी केली आहे। मात्र अमेरिकेच्या 2 आठवड्यांच्या या युद्धविरामाबाबत इस्रायल खुश नाहीये। अमेरिकन प्रसार माध्यमांनी हा दावा केलाय। हे युद्ध इस्रायल आणि अमेरिका एकत्र लढत होतं। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर इस्रायलच्या गोटात काहीशी नाखुशी आहे असा अमेरिकन समाज माध्यमांचा दावा आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। इस्रायलची अधिकृत घोषणा किंवा इस्रायलची अधिकृत भूमिका या संदर्भात समोर आलेली नाहीये, मात्र अमेरिकन प्रसार माध्यमांनी हा दावा केलेला आहे। युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचं IRGCनं म्हटलंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण प्रदेशातून अमेरिकन सैन्य मागे हटेल असंही IRGCनं म्हटलंय। युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर या युद्धविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय एक्सपोस्ट केली आहे आपण पाहूयात। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांच्याशी चर्चेनंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते। युद्धविरामामुळे आशियातील शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय। जपानच्या निक्केई निर्देशांकात मोठी तेजी आलेली आहे। बाजार जवळपास 5%चा 2400 अंक वर गेलाय। कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात देखील 5%ची तेजी पाहायला मिळते। हाँगकाँगच्या हॅमसेंगमध्ये आणि सिंगापूरच्या MGX Nifty मध्ये 2.5%ची तेजी आहे। या सर्वांचा सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर होण्याची दाट शक्यता आहे। जेव्हा भारतीय शेअर बाजार उघडेल तेव्हा तिथे देखील तितकाच सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर युद्धविरामाची घोषणा झाल्यावर इराणनं इस्रायलच्या दिशेनं एक प्रतिकात्मक क्षेपणास्त्र सोडलंय। हे क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये पडलं नाही, ते जेरुसलेममध्ये गेलं। त्यानं कोणत्याही लक्ष्याचा वेधही घेतला नाही। युद्धविरामाची घोषणा करणारं हे क्षेपणास्त्र होतं। तर जेरुसलेममध्ये इराणनं एक क्षेपणास्त्र पाठवलेलं आहे, मात्र या क्षेपणास्त्रानं कोणत्याही लक्ष्याचा वेध घेतला नाही। तर युद्धविरामाची घोषणा करणारं हे क्षेपणास्त्र होतं। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामावर नेमकं काय म्हटलेलं आहे आपण या एक्सपोजद्वारे पाहूयात। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी मला आज रात्री इराणवरील होणारी कारवाई थांबवण्याची विनंती केली। इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे तत्काळ उघडणं मान्य करण्याच्या अटीवर मी 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील हल्ले स्थगित करण्यास सहमती दर्शवतो। दोन्ही बाजूंनी लागू होणारा हा युद्धविराम असेल। पश्चिम आशियात शांततेसाठी इराणकडून 10 मुद्द्यांचा प्रस्ताव मिळाला। तो चर्चेसाठी योग्य आधार असल्याचं आम्हाला वाटतं असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय।
युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या सुरक्षा परिषदेचं मोठं वक्तव्य येत आहे. शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही असं इराणनं म्हटलेलं आहे. आमचं सैन्य अजूनही सुसज्ज असल्याचा त्यांचा दावा आहे. शत्रूनं चूक केली तर आमचीही बोटं ट्रिगरवरच राहतील असं इराणनं म्हटलेलं आहे. केवळ हा युद्धविराम असेल याचा अर्थ युद्ध संपलेलं नाही असं इराणनं आता म्हटलेलं आहे. इराणच्या सुरक्षा परिषदेकडून हे मोठं विधान आलं आहे. तर चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार झाले आहे. अमेरिकेच्या माध्यमांनी ही माहिती दिलेली आहे. अमेरिकन माध्यमांचा दावा आहे की चीनच्या मध्यस्थीनंतर इराणनं शस्त्रसंधीला तयारी दर्शवलेली आहे. दुसरीकडे पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये इराण सोबत चर्चेची तयारी पूर्ण झाली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी चर्चेत सहभागी होतील. अमेरिका आणि इराणची समोरासमोर चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या युद्धविरामावर नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. इराण, अमेरिका यांनी आपल्या सहयोगी राष्ट्रांसह लेबनॉन आणि इतर ठिकाणी युद्धविराम जाहीर केलाय. या निर्णयाचं मी स्वागत करतो. दोन्ही देशांचे आभार. 10 एप्रिलला दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळाला इस्लामाबादला चर्चेसाठी येण्याचं मी आमंत्रण देतो. दरम्यान निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या शस्त्रसंधीचं विश्लेषण केलंय. आपण पाहूयात. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्राच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला बसलाय आणि यामुळे आर्थिक वर्षात एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटल्याचं समोर आलंय. शिवाय राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील इंडस्ट्रीयल उत्पादनावर गॅसच्या कमतरतेमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. एक तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा उद्योजकांचा अंदाज आहे. दरम्यान या संदर्भात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे सचिव मिहीर सौंदलगेकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहतो. आपल्यासोबत CMIचे सचिव आहेत. मी एक्सपोर्टबद्दल बोलतो. कॅलेंडर इयर 2024-25 मध्ये आपण 26,000 कोटीचा एक्सपोर्ट केला होता आपल्या ह्याच्यातनं. तोच कॅलेंडर इयर 25 मध्ये जान टू डिसेंबर आपण 31,000 कोटीचा इकडनं एक्सपोर्ट केला संभाजीनगरमधनं. जेव्हा आपण युद्धजनक परिस्थितीमुळे हे करतो, फायनान्शियल इयर 24-25 मध्ये अराऊंड परत 26,000 कोटीचा एक्सपोर्ट झाला होता, जो कॅलेंडर इयरप्रमाणे आपल्याला ग्रोथची एक्सपेक्टेशन होती. पण युद्धजनक परिस्थितीमुळे
तो 24,000 कोटीला कमी झालेला आहे. तेवढी त्याच्यात तूट झालेली आहे. किती तूट आहे, किती टक्के तूट आहे आणि किती कोटीचा फटका आहे? हा अराऊंड 11.5% ते 12% तूट आहे आणि 3,000 कोटीचा हा आपल्याला फटका जाणवतो आहे म्हणजे आपल्या निर्यातीला. निर्यातीला. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंटे, ABP माझा, छत्रपती. संभाजीनगर, वाळूज आणि चिकलठाणा इंडस्ट्रीमध्ये 200 लघुउद्योग आहेत. गेल्या महिन्याभरात गॅसच्या तुटवड्यामुळे 2 ते 3 हजार कोटींचा फटका बसला असल्याचं मत संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. 20 ते 25 दिवसापासून इंडस्ट्रीला मेजर प्रॉब्लेम आलेले आहेत. कारण जे घरगुती गॅस होते त्यांना तर गव्हर्नमेंटने हे नाही केलं, पण जे कमर्शियल होते ते तात्काळ बंद केले. त्याच्यामुळे झालं असं की ज्यांच्याकडे 5-5, 10-10 सिलेंडर होते त्यांनी ते 1-2 दिवस चाललेले आणि नंतर अक्षरशः सगळी इंडस्ट्री कोलॅप्स झाली. आता याच्यातून काही प्रमाणात ज्यांना इलेक्ट्रिकलवर कन्वर्ट होता येत होतं ते इलेक्ट्रिसिटीवर कन्वर्ट झाले. परंतु आमच्याकडे 100 ते 125 उद्योग असे आहेत की त्यांना गॅसशिवाय पर्यायच नाही. तर कोणत्या इंडस्ट्रीवर या गॅस टंचाईचा परिणाम झालेला आहे, कोणत्या इंडस्ट्रीत गॅसची सर्वाधिक गरज असते, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. ऑटो इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, पावडर कोटिंगची इंडस्ट्री, त्यासोबतच काच, बॉटल उद्योग, टूल कोटिंग आणि हार्डनिंग या उद्योगांवर याचा मोठा परिणाम झालाय. सोबतच कलर कोटिंग, नायट्रेटिंग या उद्योगात देखील गॅसची गरज असते. संभाजीनगर इंडस्ट्रीमधून 27,000 कोटींची निर्यात होते, मात्र यावर्षी ती घटून 24,000 कोटींवर आली आहे, म्हणजे सुमारे 12% घट झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या एका महिन्यातच जवळपास 3,000 कोटींची निर्यात झाली नाही. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर अंतर्गत असलेल्या 850 मोठ्या उद्योगांना 7,000 कोटींचा फटका बसला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.